नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो आहे मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. मग या चॅप्टर मध्ये करायचं काय आहे आपल्याला बघा. या मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट या चॅप्टर मध्ये आपण मॅग्नेटिक फोर्स पाहत असतो. मॅग्नेटिक फोर्स. आता मॅग्नेटिक फोर्स जो राहतो दॅट इज द एफ. त्याला आपण एफएम ने इंडिकेट करत असतो. दॅट इज एफएम इज इक्वल टू क्यू इनटू व्ही वेक्टर क्रॉस बी वेक्टर असा फॉर्म्युला तुम्हाला भेटत असतो. याला जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करता तर मॅग्नेटिक फोर्स तुम्हाला भेटतो एफ इज इक्वल टू क्यू इंटू व्ही बी साइन थीटा इंटू एन कॅफ. ठीक आहे, कारण या ठिकाणी काहीतरी युनिट वेक्टर इंडिकेट करते डायरेक्शन. ठीक आहे, इथे व्ही वेक्टर आणि बी वेक्टर विच इज अ परपेंडिक्युलर टू इच अदर. याच्यामध्ये अँगल्स काय असतो तर 90 डिग्री अँगल असेल, त्यामुळे त्या ठिकाणी मॅक्सिमम पाहायला भेटते. एफ एम इज इक्वल टू क्यू व्ही बी. जर त्या ठिकाणचा अँगल थिटा इज इक्वल टू 90 डिग्री असेल तर एफ एम तुम्हाला भेटतो क्यू व्ही बी. क्यू व्ही बी भेटत असतो. ठीक आहे, इंटू एन कॅफ. आता यावरनं तुम्हाला मॅग्नेटिक फील्डचं जर का युनिट वगैरे करायचं असेल तर तुम्ही काय करता, इथे हा जो बी आहे इकडे हा बी इज इक्वल टू एफ एम इज इक्वल अपॉन क्यू अपॉन व्ही. म्हणजे बी चं जी युनिट येईल न्यूटन अपॉन 4चं कुलॉम, व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंद, सेकंद वरती जातो म्हणजे बी इज इक्वल टू भेटते तुम्हाला न्यूटन इंटू सेकंद पर किलोमीटर असं तुम्हाला काय भेटते ते युनिट भेटते. कशाचं? मॅग्नेटिक फील्डचं. पुढे गेल्यानंतर त्याचं आणखी मॅग्नेटिक फील्डचं जे युनिट असते तर ते असते टेस्ला. काय असते? टेस्ला. टेस्लाला आपण टी इंडिकेट करत असतो. 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁻⁴ गॉस असते. काय असते? 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁻⁴ गॉस. 1 गॉस इज इक्वल टू 10⁻⁴ टेस्ला त्या ठिकाणी कन्व्हर्शन होते. म्हणजे हा 10⁻⁴ इकडे गेला तर प्लस वाला जो आहे तो मायनस होऊन जाईल. म्हणजे 1 गॉस इज इक्वल टू 10⁻⁴ टेस्ला आपल्याला पाहायला भेटत असते. ओके, मग या मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट मध्ये आपल्याला जे स्टार्ट, आता पुढे गेल्यानंतर एक लॉरेंट्झ फोर्स सुद्धा असतो. लॉरेंट्झ फोर्स. लॉरेंट्झ फोर्स काय? दॅट इज द नेट फोर्स. नेट फोर्स इज इक्वल टू फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्लस मॅग्नेटिक फोर्स. तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जर राहतो दॅट इज एफ इज इक्वल टू क्यू इंटू ई. क्यू इंटू ई. त्यानंतर जो मॅग्नेटिक फोर्स असतो दॅट इज द क्यू इंटू व्ही वेक्टर क्रॉस बी वेक्टर. यामध्ये व्हॅल्यूज टाकली असता एफ नेट इज इक्वल टू तुम्हाला भेटते आहे क्यू इंटू ई प्लस क्यू इंटू व्ही वेक्टर क्रॉस बी वेक्टर असं पाहायला भेटते. ठीक आहे, सो एफ नेट इज इक्वल टू आपल्याला भेटते जी लॉरेंट्झ फोर्स जो भेटतो आपल्याला क्यू कॉमन आहे बाहेर काढला असता ई वेक्टर प्लस व्ही वेक्टर क्रॉस बी वेक्टर आपल्याला पाहायला भेटते. हा जो डेरिव्हेशन आहे याला आपण लॉरेंट्झ फोर्स सुद्धा असं म्हणत असतो. लॉरेंट्झ फोर्स. लॉरेंट्झ फोर्स सुद्धा आपण म्हणत असतो. एफ नेट इज इक्वल टू क्यू ई वेक्टर प्लस व्ही वेक्टर क्रॉस बी वेक्टर असं तुम्हाला भेटते. ठीक आहे, असो. आता त्यानंतर आपल्याला जे डेरिव्हेशन्स आहेत बघा, इथे मॅग्नेटिक फोर्सच्या बाबतीत आपल्याला डिस्कशन करायचं आहे. काय असते मॅग्नेटिक फोर्सचा विषय? इथे एक मॅग्नेटिक फोर्स जो आहे तुम्हाला हा इकडे तुमचा या तुमचा इथे जो करंट इकडे मूव्ह होतोय, इकडे व्हेलॉसिटी आणि हा तुमचा मॅग्नेटिक फील्ड. तर व्हेलॉसिटी मॅग्नेटिक फील्ड विच इज अ म्युच्युअली परपेंडिक्युलर. काय इथे म्युच्युअली परपेंडिक्युलर. तर इथे तुम्हाला जो फोर्स भेटतोय दॅट इज एफ इज इक्वल टू क्यू वेक्टर क्रॉस बी वेक्टर. आपल्याला असं डेरिव्हेशन पाहायला भेटते. The magnetic force on the charge moving with the velocity v and external magnetic field b is given by. तर आपल्याला जे डेरिव्हेशन भेटते मॅग्नेटिक फोर्स एफ वेक्टर इज इक्वल टू क्यू व्ही वेक्टर क्रॉस बी वेक्टर, जो की मॅग्नेटिक फोर्स आहे दॅट इज एफ एम. दॅट इज अ क्यू इंटू व्ही वेक्टर क्रॉस बी वेक्टर. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर एफ इज इक्वल टू क्यू व्ही बी साइन थिटा इंटू एन कॅप आपल्याला मिळत असतो. हे लक्षात ठेवायचं. जस्ट आताच आपण डिस्कशन केलं. त्या ठिकाणी जर का अँगल जर का आपण चेक केला तर तिथे जर का अँगल किती असेल, थिटा इज इक्वल टू 0 असेल किंवा 180 असेल. थिटा इज इक्वल टू काय तर 0 किंवा 180, तर साइन 0 ची व्हॅल्यू काय असते 0. तर तुम्हाला जो फोर्स मिळणार आहे तर तो काय भेटतो तुम्हाला 0 भेटत असतो. या ठिकाणी तुम्हाला भेटतं की जो रिझल्ट आहे बघा थिटा इज इक्वल टू 0, तर म्हणजेच काय आहे की व्हेलॉसिटी
व्हेलॉसिटी v आणि जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे तर ते सुद्धा दोघांना एकूण एकांना कशी आहेत पॅरलल आहे. इकडे व्हेलॉसिटी v आणि मॅग्नेटिक फील्ड सुद्धा या डायरेक्शननी. तर यात मधला चार्ज गोज अनडिवाइडेड इफ v इज पॅरलल टू द b. काय सांगितलं या ठिकाणी की जेव्हा काय असेल थिटा इज इक्वल टू 0 डिग्री असेल तर तुम्हाला व्हॅल्यूज काय भेटते आहे तर जो फोर्स मिळतो आहे तुम्हाला रिझल्टंट फोर्स तर तो काय भेटतो आपल्याला 0 भेटत असतो. ज्या वेळेस त्या ठिकाणचा अँगल जो आहे तर तो 180 डिग्री असेल. काय असेल 180 डिग्री असेल म्हणजे पाय रेडियन एवढा त्याची व्हॅल्यूज असेल तर तुम्हाला काय भेटते आहे बघा विच इज अँटी पॅरलल. या ठिकाणी जी व्हेलॉसिटी आहे ती चार्जची व्हेलॉसिटी जी आहे चार्जची ती किती आहे v वेक्टर या डायरेक्शनने जात आहे आणि जे मॅग्नेटिक फील्ड आहे तर ते या डायरेक्शनने जात आहे. इथे तुम्हाला दिसत आहे की यांच्यामधला जो अँगल आहे या दोघांमधला जो अँगल आहे तर तो किती आहे पाय रेडियन आहे. इथे मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनने व्हेलॉसिटी या डायरेक्शनने तर तो जो की आहे तुम्हाला फोर्स सुद्धा इथे काय भेटतो आहे 0 मिळायला भेटत असतो. त्यानंतर इथे जेव्हा अँगल काय असतो 90 डिग्री असतो तर तुम्हाला मॅग्नेटिक फोर्स जो आहे तर तो मॅक्सिमम पाहायला भेटतो. जेव्हा अँगल किती असेल 90 डिग्री असेल साइन 90 ची व्हॅल्यू 0 इंटू साइन 90 ची व्हॅल्यू काय असते 1 इंटू एनी क्वांटिटी तर ती जी क्वांटिटी असेल ती म्हणजे त्या ठिकाणचा जो मॅग्नेटिक फोर्स आहे तो तुम्हाला मॅक्सिमम पाहायला भेटून राहिला. दॅट इज द Fm इज इक्वल टू QVB तुम्हाला पाहायला भेटते. Fm इज इक्वल टू QVB साइन 90 ची व्हॅल्यू काय असते तर 1 असते. काय असते 1 असते. तर इथे जर व्हॅल्यू आपण पुट केली तर Fm इज इक्वल टू काय भेटते तुम्हाला QVB पाहायला भेटून राहिला. ठीक आहे 1 इंटू QVB दॅट इज इक्वल टू QV म्हणजे इथे मॅक्सिमम तुम्हाला भेटून राहिला जो फोर्स आहे तो मॅक्सिमम भेटत होता. इथे काय बरं इथे जर का आपण व्हॅल्यूज पुट केली होती Fm इज इक्वल टू QVB साइन 0 ची व्हॅल्यू 0 असते 0 इंटू एनी क्वांटिटी 0 सो मॅग्नेटिक फोर्स काय भेटला तुम्हाला 0 भेटत आहे जेव्हा तो काय असेल पॅरलल असेल. मॅग्नेटिक फील्ड and the velocity which is a parallel to each other then the resultant force will be the 0. तर त्या ठिकाणी फोर्स असतो काय तर 0. जेव्हा त्या ठिकाणचा अँगल 90 डिग्री असेल तर तुम्हाला फोर्स मॅक्सिमम पाहायला भेटतो. याचा अर्थ काय तर ते व्हेलॉसिटी अँड मॅग्नेटिक फील्ड विच इज अ परपेंडिक्युलर टू इच अदर म्हणजे यांचा अँगल किती केलेला असतो 90 डिग्री अँगल केलेला असतो एकूण एकांनी. त्यावेळेस तुम्हाला मॅग्नेटिक फोर्स जो आहे तो कसा भेटतो आपल्याला मॅक्सिमम भेटतो. Charge which is a trap in the magnetic field tracing in a circular path that is the cyclotron. तर जो की चार्ज आहे which is a trap in a magnetic field and tracing the circular track. जो चार्ज आहे तर तो ट्रॅप केलेला आहे कशामध्ये मॅग्नेटिक फील्ड मध्ये आणि तो काय करतोय कंटिन्युअसली सर्क्युलर पाथ परफॉर्म करत असेल. तर जेव्हा तो सर्क्युलर पाथ परफॉर्म करत असेल तर त्याला आपण सायक्लेट्रॉन म्हणत असतो. म्हणजे जसं की आपण एक बघा एक कन्सेप्ट पाहिलेला आहे. इथे एक सेंटर आहे ही रेडियस आहे R. जो चार्ज आहे तर तो या सर्क्युलर ट्रॅक मध्ये मूव्ह करतोय विथ व्हेलॉसिटी v. तर हा जो चार्ज आहे सर्क्युलर ट्रॅक परफॉर्म करतो आहे चार्जचं नाव काय आहे Q चार्ज आहे. काय परफॉर्म करतोय ते सर्कलचा सर्कम्फरन्स परफॉर्म करतोय. तर इथे तुम्हाला जो की ना मॅग्नेटिक फील्ड कसा आहे या ठिकाणचा क्रॉस तर जेव्हा तो इनसाइड करतोय चार्ज दॅट इज द Q विच विथ व्हेलॉसिटी v इन अ मॅग्नेटिक फील्ड B. तर या मॅग्नेटिक फील्ड मध्ये तो मूव्ह करतो आहे विच इज द ट्रॅप इन द मॅग्नेटिक फील्ड. जो चार्ज आहे तर तो ट्रॅप झालेला आहे कशाचा मॅग्नेटिक फील्ड मध्ये आणि तो एक सर्क्युलर पाथ परफॉर्म करतो आहे. तर जेव्हा तुम्हाला माहिती आहे कोणताही ऑब्जेक्ट जर का सर्क्युलर पाथ परफॉर्म करत असेल तर त्याला रिस्पॉन्सिबल काय असते तर सेंट्रिपिटल फोर्स रिस्पॉन्सिबल असते. म्हणजे इथे भेटते तुम्हाला QBV is equal to mv स्क्वेअर बाय r. या ठिकाणचा एक v या ठिकाणचा v कॅन्सल होतो. इथे तुम्हाला QBR इज इक्वल टू mv भेटते. हा जो mv आहे मास इंटू व्हेलॉसिटी त्यालाच आपण लिनियर मोमेंटम p म्हणत असतो. काय म्हणत असतो लिनियर मोमेंटम p. याला म्हणत असतो आपण सायक्लेट्रॉन फॉर्म्युला. याला काय म्हणत असतो आपण सायक्लेट्रॉन फॉर्म्युला. QBR इंटू इज इक्वल टू mv दॅट इज इक्वल टू p. P म्हणजेच काय लिनियर मोमेंटम मास इंटू व्हेलॉसिटी. म्हणजेच काय आहे जो चार्ज विच इज अ ट्रॅप इन द मॅग्नेटिक फील्ड अँड सर्क्युलर ट्रॅक दॅट इज अ सायक्लेट्रॉन दॅट इज mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू QBV. सो रेडियस या फॉर्म्युल्यावरने तर तुम्हाला काय भेटते बघा रेडियस करायची आहे तर ही जी टर्म्स इकडे आहे ही टर्म्स रेडियसच्या जागी रेडियस या साईडला येईल.
म्हणजेच तुम्हाला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू क्यू व्ही बी. तुम्हाला आर काढायचा आहे म्हणजेच आर इज इक्वल टू भेटते तुम्हाला एम व्ही स्क्वेअर अपॉन क्यू व्ही बी. या ठिकाणचा व्ही या ठिकाणचा व्ही कॅन्सल होतो, इथे एक व्ही उरतो म्हणजे एम व्ही अपॉन क्यू बी आपल्याला राहते. दॅट इज आर इज इक्वल टू एम व्ही अपॉन क्यू बी. हा फॉर्म्युला तुम्हाला पाहायला भेटतो. जर का रेडियस तुम्हाला विचारली असेल त्या ऑब्जेक्टची तर तुम्ही आर इज इक्वल टू एम व्ही अपॉन क्यू बी या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करू शकता. बघा टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. ठीक आहे, टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. पण तिथे कोणत्या प्रकारचं ते काहीच नव्हतं ना, आर होता. आर होता तर एक रिलेशन आपल्याला माहिती आहे व्ही इज इक्वल टू काय असते, आर ओमेगा असते. व्ही इज इक्वल टू काय असते, आर ओमेगा. तर आर बरोबर काय भेटेल तुम्हाला, हा व्ही अपॉन ओमेगा. मला काय पाहिजे, ओमेगा. ओके, व्ही अपॉन ओमेगा. तर इथे काय करतोय मी, व्हॅल्यूज पुट केली असता इथे भेटते तुम्हाला व्ही अपॉन ओमेगा इज इक्वल टू एम व्ही अपॉन क्यू बी आर क्यू बी एम व्ही अपॉन क्यू बी. तर इथे याला जर का मी काय करतोय व्ही अपॉन ओमेगा 2 पाय अपॉन टी आहे, 2 पाय अपॉन टी. टी कुठे जाईल, इथे इकडे येऊन जाईल. इथे भेटेल तुम्हाला टी इज इक्वल टू हा 2 पाय डिव्हिडेशनचा आहे तिकडे झाला गेला, तो भेटेल तुम्हाला एम इंटू व्ही. या साईडचा या व्ही आणि या साईडचा व्ही कॅन्सल झाला. इथे भेटलं तुम्हाला एम व्ही इंटू 2 पाय अपॉन काय तर क्यू बी. एनर्जी इज इक्वल टू 1/2 ऑफ एम व्ही स्क्वेअर. एम व्ही याच्यावर काढू शकतो आपण, जे व्हॅल्यूज भेटलेले आहे सायक्लोट्रॉन फॉर्म्युला त्याहून काढा, कशावर काढू शकता तुम्ही. ठीक आहे, सायक्लोट्रॉन फॉर्म्युला क्यू व्ही बी क्यू बी आर, एम व्ही इज इक्वल टू क्यू बी आर असं पाहिलेलं आहे आपण. याच्यावरून व्ही बरोबर काय तर क्यू बी आर अपॉन एम. ठीक आहे, इथे व्हॅल्यूज पुट केली असता कायनेटिक एनर्जी एम इंटू व्ही ची व्हॅल्यू काय आहे क्यू बी आर अपॉन एम चा स्क्वेअर ऑफ एम क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन एम चा स्क्वेअर. एक एम एम कॅन्सल झाला, 1/2 ऑफ क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन काही तर एम. यालाच आपण रिअरेंज केलं तर जी एनर्जी आहे तर ती भेटते तुम्हाला क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ एम. द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द पाथ चार्ज पार्टिकल्स इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक चार्ज पार्टिकल ठेवलेला आहे, त्याची जी पाथ आहे. ठीक आहे, तर तो जो रेडियस ऑफ कर्वेचर आहे तर ती डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाच्या बरोबर असते, तर ते काय असते मोमेंटम ऑफ द पार्टिकलच्या बरोबर असते. जसं आपल्याला पाहायला भेटले क्यू व्ही आर इज इक्वल टू एम व्ही आपल्याला पाहायला भेटते. इथे मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे, चार्ज आहे, इथे डायरेक्टली आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एम व्ही. तर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोमेंटम ऑफ द पार्टिकल्स. ठीक आहे, काय दिलेलं आहे बघा, अ चार्ज क्यू इज एंटरिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड such that the velocity is perpendicular to the magnetic field and the de Broglie wavelength is. तर काय सांगतोय, तो जो चार्ज आहे that is the Q चार्ज which is uniform magnetic field. आता हे जे आहे क्रॉस which is a uniform magnetic field, असे सगळ्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये तो असा चार्ज ठेवलेला आहे असा. ठीक आहे, which is a trap चार्ज which is a trap in uniform magnetic field. जेव्हा तो ट्रॅप होतो तर तो काय करतो रे, एक सर्क्युलर ट्रॅक परफॉर्म करतो, अशी गोल 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 फिरत असतो. ठीक आहे, and then with the velocity v velocity which is a perpendicular to magnetic field. मॅग्नेटिक फील्डला कशी असते, परपेंडिक्युलर. पहा बरं, ही मॅग्नेटिक फील्ड आत जाते आहे, मॅग्नेटिक फील्ड आत जात आहे आणि हा जो जी व्हेलॉसिटी आहे तर ती अशी वरती जात आहे. म्हणजे या ठिकाणी या दोघांनी केलेला अँगल किती आहे, 90 डिग्री आहे. म्हणजे इथे हे दोघं विच इज अ परपेंडिक्युलर, बी अँड बी विच इज अ परपेंडिक्युलर टू इच अदर्स. अँड देन द डी ब्रॉगली वेवलेंथ काय, म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू तुम्हाला विचारलेला आहे. तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे, लॅम्बडा इज इक्वल टू काय तर एच अपॉन पी असते. आपल्याला सायक्लोट्रॉन फॉर्म्युला माहिती आहे क्यू व्ही बी कसा, तर मॅग्नेटिक फोर्स भेटतो तुम्हाला एफ एम इज इक्वल टू क्यू इंटू व्ही वेक्टर क्रॉस बी वेक्टर. याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर एफ एम इज इक्वल टू तुम्हाला भेटते क्यू व्ही बी. काय भेटले तुम्हाला, क्यू व्ही बी. तर त्यानंतर तुम्ही जो की चार्ज आहे तर विच इज परफॉर्म इन सर्क्युलर मोशन्स, जेव्हा तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो तर तुम्हाला काय भेटत असतो, त्याचा सेंट्रिपिटल फोर्स भेटत असतो, दॅट इज एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. इथे दोन्ही फोर्सेस सेम आहे तर तुम्हाला काय भेटते आहे क्यू व्ही बी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. या साईडचा एक व्ही, या साईडचा व्ही कॅन्सल होईल, व्ही आर जो इकडे मल्टिप्लाइड जातो, क्यू बी आर इज इक्वल टू एम व्ही आणि मास इंटू व्हेलॉसिटी, त्याला आपण मोमेंटम म्हणत असतो. आता या ठिकाणी व्हॅल्यूज पुट केली असता
लॅमडा इज इक्वल टू एच अपॉन पी ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे तुम्हाला QBR. दोन चार्जेस आहे Q1 आणि Q2. मासेस त्यांचं M1 M2 आहे. प्रोजेक्टेड विथ सेम वेलोसिटी, त्यांची वेलोसिटी कशी आहे सारखी आहे. इन अ रिजन ऑफ मॅग्नेटिक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये दे फॉलो द ट्रॅजेक्टरी अँड फ्रॉम वी कन्क्लूड दॅट. तर ट्रॅजेक्टरी म्हणजेच काय त्याचे अंतर जात आहे ना. ठीक आहे. ऑप्शन नाही, ऑप्शन सी असायला पाहिजे. ऑप्शन सी, ऑप्शन सी का, कारण बघा ना याची पात पहा, याची पात कुठपर्यंत याची लांब आहे आणि याची काय जवळ आहे. तर या ठिकाणची याची पात जास्त आहे ऍज कम्पेअर टू द फर्स्ट. ऑप्शन सी असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी M अपॉन Q इज इक्वल टू ग्रेटर दॅन M अपॉन, तो एक फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, इथेच फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, MV इज इक्वल टू QBR. ठीक आहे. तर R इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, हे बघा रे, हा Q कुठे झाला इकडे डिव्हायडेशन, म्हणजे MV अपॉन QB वाला फॉर्म्युला भेटतो तुम्हाला, दॅट इज द R, है की नाही. तर मला सांगा आता व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड तर युनिफॉर्म आहे ना. व्हेलॉसिटी कशी आहे सेम म्हणजे कॉन्स्टंट, आणि मॅग्नेटिक फील्ड सुद्धा युनिफॉर्म आहे म्हणजे कॉन्स्टंट. व्हेरी सर. हा काय दिलेलं आहे तिथे, व्हेलॉसिटी सेम आहे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे, म्हणजे दोन कॉन्स्टंट क्वांटिटी आहेत, म्हणजे MV अपॉन QB इज इक्वल टू R. इथे B आणि V निघून गेले तर M इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, M अपॉन Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाचे असेल तर रेडियसचे असेल. ठीक आहे. याला म्हणलं आपण R1 आणि याला R1 इज इक्वल टू M1 अपॉन Q1. त्याच पद्धतीने R2 इज इक्वल टू काय तर M2 अपॉन Q2. ठीक आहे, असं तुम्हाला फॉर्म्युला भेटतोय. तर तिथे कोणाची ट्रॅजेक्टरी जी आहे, तर पहिल्याची जी आहे ट्रॅजेक्टरी आहे तो इथून इथपर्यंत येतोय 1 पर्यंत, आणि दुसरा जो आहे तर ते सेम व्हेलॉसिटीने तो इथं पोहोचतोय. तर याची जी रेडियस आहे ही लेस्ट आहे ऍज कम्पेअर टू द R2. तर इथे तुम्हाला R1 विच इज लेस दॅन द R2 भेटेल, म्हणजेच काय M1 अपॉन Q1 विच इज लेस दॅन द M2 अपॉन Q2. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन जो आहे ऑप्शन सी असेल. An electron having a mass 9 into 10 raised power minus 31 kg of a charge 1.6 into 10 raised power minus 19 coulomb moving with a velocity of 10 raised power 6 meter per second. Velocity moving with velocity 10 raised power 6 meter per second. Mass 9 into 10 raised power minus 31. Charge 1.6 into 10 raised power minus 19 coulomb. Enters in the region where the magnetic field exists. तर त्या ठिकाणी magnetic field exist करते, तिथे तो एंटर करते. If it is the describe a circle of radius, तर तो त्या ठिकाणी सर्कल डिस्क्राईब करून आला, तर मग त्याची जी रेडियस असणार आहे किती तर 0.1 मीटर, देन इट्स इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड मस्ट बी, देन इट्स मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी मस्ट बी, म्हणजे तुम्हाला काय विचारलेलं आहे, बी विचारलेला आहे, तर काय असेल काढू शकता तुम्ही. फॉर्म्युला आहे तुमच्याकडे पहा, QBR इज इक्वल टू, QBR वाला फॉर्म्युला माहिती तुम्हाला, इज इक्वल टू MV सायक्लोट्रॉन फॉर्म्युला, आणि तो काय म्हणतोय सर्क्युलर ट्रॅक परफॉर्म करतोय ना, म्हणून तुम्हाला मॅग्नेट सायक्लोट्रॉन फॉर्म्युला वापरावा लागेल. ठीक आहे. तुम्हाला काय विचारलंय बी बरोबर काय भेटेल तुम्हाला MV अपॉन काय तर QR. व्हॅल्यू टाकू शकता. बी इज इक्वल टू मास दिलेला आहे तुम्हाला, सांगा मास ऑफ द चार्ज 9 into 10 raised power minus 31. व्हेलॉसिटी किती दिलेली त्या ठिकाणची, तिकडे बघा 10 raised power 6. Q चार्ज किती दिलेला आहे 1.6 into 10 raised power minus 19 इथे. त्यानंतर रेडियस किती दिली आहे तुम्हाला 0.1 किंवा 0.10, बरं 0.10 म्हणलं तरी चालतं, काही फरक पडता मीटर. आता इथे 10 raised power minus 19, 10 raised power minus 13, 13 मधून minus 19 गेले किती उरतात 12 का, minus 31 मधून minus 19 गेले 12 का, हा 12. B is equal to 9 into 10 raised to power 6, 1.6 into 0.1, बघा 0.10 इथे into 10 raised to power minus 12, या minus 12 मधनं minus 6 गेले किती उरले, इथं minus 6 उरले. ठीक आहे, आता पॉइंट कमी आपण आता B is equal to 9
अपॉन 16 इंटू 10 इंटू 10⁻⁴ इथला 1 2 आणि इथला 1 1 मायनस 3 इंटू 10⁻⁴ हे प्लस मायनस आहे ना, -6 इथले -3 यातले -3 कॅन्सल. ठीक आहे, इथे काय उरतंय तर b इज इक्वल टू 9 अपॉन 160 इंटू 10⁻⁻3 इथे भेटते तुम्हाला b इज इक्वल, किंवा हा जो आहे वरती गेला तर 10⁻⁴ 9 अपॉन 16 इंटू 10⁻⁴ किती तर -4. b इज इक्वल टू भेटते तुम्हाला 0.56 इंटू 10⁻⁻4. एक पॉइंट राईट साइडला शिफ्ट केला, -5.6 इंटू 10⁻⁻1 आणि -4 -5 टेस्ला. तर ऑप्शन बी राहत. इफ द चार्ज पार्टिकल इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड देन इट्स वेलोसिटी. काय होत आहे की इथे जो मॅग्नेटिक फोर्सचा जो फॉर्म्युला भेटतो Fm इज इक्वल टू QVB इंटू साइन थीटा, तर तो सांगतोय जो चार्ज पार्टिकल जो आहे तो मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनने आहे, म्हणजे विच इज अ पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड. तर पॅरलल म्हणल्यानंतर थीटा इज इक्वल टू 0, तर Fm इज इक्वल टू काय भेटते तुम्हाला 0. तर म्हणजे इथे तुम्हाला जो चार्ज आहे तर रिमेन्स अनचेंज तुम्हाला पाहायला भेटतोय. फॉर्म्युला सांगा तो ती मला. V इज इक्वल टू R ओमेगा आहे आपल्याला माहिती. ओके, तर MV इज इक्वल टू QBR बरोबर आहे. मग V ची व्हॅल्यू टाकली आपण R ओमेगा. M इज इक्वल टू R, ओके R ओमेगा QB इंटू R कॅन्सल. हा, M इज इक्वल टू 2 पाय अपॉन T इज इक्वल टू QB बरोबर आहे की नाही. हा, पारे 1/T ची व्हॅल्यू काय असते, फ्रिक्वेन्सी n असतो, F इंटू 2 पाय इंटू M इज इक्वल टू QB. F इज इक्वल टू QB अपॉन 2 पाय M. आता आला का. हा, आता इथे मला सांगा Q अपॉन M ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला, B ची दिलेली आहे, आता काढू शकतो. आता इथे जमतं ना. हा, चला आता टाका व्हॅल्यू टाका. F इज इक्वल टू Q अपॉन M एक साइडला लिहिलं, ओके, B अपॉन 2 पाय एका साइडला लिहिलं. F इज इक्वल टू Q अपॉन M ची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला 1.76 इंटू 10⁻⁻ मायनस प्लस 11. B ची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला 3.57 इंटू 10⁻⁻ किती तर -2 टेस्ला, आणि इथे 2 पाय. याच्यातून बघा इथे 10⁻11 मधून 2 गेले, किती याला आले 9. बर ठीक आहे. F इज इक्वल टू इथे भेटते तुम्हाला 1.76 इंटू 3.57 इंटू 10⁻9 अपॉन 6.28. हा, इथे 1-2 संख्या सोडून इथे पॉईंट चालला जाणार आहे दोघांचा, आणि याचं मल्टिप्लिकेशन करा. इज इक्वल टू काय भेटते तुम्हाला 62812. ठीक आहे, आता किती संख्या सोडून पॉईंट 4, 1 2 3 4, ओके, आणि हे 6.28 1 2 3 4 इथे दिला, याचा भाग गेला 1 चा, भाग गेला 1 चा 10⁻9. इथे F इज इक्वल टू 1 इंटू 10⁻9. 10⁻9 प्लस आहे, त्याला म्हणतो असतो आपण गिगा. त्याला काय म्हणतो असतो आपण गिगा, आणि फ्रिक्वेन्सीचे युनिट काय असते हर्ट्ज, म्हणजे 1 गिगा हर्ट्ज. ऑप्शन बी. पहा काय तर, इफ पार्टिकल ऑफ मास सीज आहे, हा, a particle of mass m and the charge q moving with velocity v describe a circular path and of radius r when subjected to the uniform transverse magnetic field induction b, then the work done by the field when the particle is complete one full cycle is. बघा काय काय दिलेलं आहे, समजायचं काय प्रश्न आहे ते पहा. अ पार्टिकल ऑफ मास, पार्टिकलचं मास दिलेलं आहे m, चार्ज दिलेला आहे q, मूव्ह करतोय वेलोसिटी v न, डिस्क्राइब इन सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह करतोय, रेडियस किती त्याची r दिली आहे, सस्पेंड कशात केलेलं आहे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये, ओके. तिथलं फील्डचं काय आहे b. द वर्क डन, पहा इथून सुरुवात व्यवस्थित आहे, प्रश्न इथून सुरुवात होतो.
हे माहिती दिली त्यांनी सुरुवातीतून आहे. द वर्क डन बाय द फील्ड, त्या फील्डचं कोणतं फील्ड? मॅग्नेटिक फील्ड. ओके. वेन द पार्टिकल कम्प्लीट द वन फुल सायकल इज, तर त्या फील्डनं केलेलं वर्क डन इन अ फुल वन सायकल मध्ये किती असेल? तर फॉर्म्युला मध्ये तुम्हाला W इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट डी. आता डिस्प्लेसमेंट काय आहे सांगा बरं? तो पार्टिकल जो आहे तर इथून निघाला, ठीक आहे, इथून निघाला, पुन्हा तो इथे येऊन पोहोचलाय, तर त्याने केलेलं डिस्प्लेसमेंट किती? 0. जिथून निघलाय तिथंच येऊन पोहोचू राहिला, आपण डिस्प्लेसमेंट मोजतो काय? इनिशियल टू द फायनल, आहे का? दॅट इज इक्वल टू 0 होऊन जाईल तिथे. चेंज इन पोझिशन, जिथून निघलाय तिथं तो 0 होऊन राहिला. डिस्प्लेसमेंट जर का 0 असेल तर वर्क डन काय होऊन जाणार आहे? 0. ऑप्शन 2 आयन्स आहेत, त्यांचे मासेस किती आहेत? द रेशिओ दिले 1:1. ठीक आहे, 2 मासेस, 1 एक M1 आहे आणि एक M2 आहे. या दोघांचं किती आहे? 1:1 आहे. 1:1 आहे. तो म्हणतोय चार्ज दिलेला आहे. पहिल्याचा 1 आहे, दुसऱ्याचा किती आहे? 2. आर प्रोजेक्टेड इनटू युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर टू द फील्ड विथ द स्पीड ऑफ, स्पीडचा रेशिओ दिलेला आहे, म्हणजे V चा सुद्धा रेशिओ दिलेला आहे, चार्जचा सुद्धा रेशिओ दिलेला आहे. आता तो विचारतो काय? हा प्रश्न आहे, द रेशिओ ऑफ द रेडाय. रेडाय म्हणजे काय? रेडियस ऑफ द सर्क्युलर पाथ along which the two particle moves, along the which the particle moves. हा फॉर्म्युला काय आहे तुमच्याकडे? mv is equal to qbr, आहे की नाही? qbr is equal to mv वाला फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? हा, इथे कसं ठेवलेलं आहे? युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजे कॉन्स्टंट आहे. मॅग्नेटिक फील्डचा विषय आलेला आहे का? नाही. इथे भेटते तुम्हाला बघा, रेडाय करायची आहे. r is equal to mv आपण काय भेटलं तुम्हाला? qb. काय भेटलं तुम्हाला? qb. पण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये याचा काही विषय येत नाही, बीक बाहेर निघून गेला. तिथे याला म्हटलं आपण r1 इज इक्वल टू m1 v1 आपण काय तर q1. त्याच पद्धतीने r2 इज इक्वल टू काय तर m2 v2 अपॉन q2. चला आता रेशिओ विचारला त्याने, रेडायचा 2 पार्टिकलच्या मास, त्याचा रेडाय काय असेल? म्हणजे r1 टू द r2 विचारलेला आहे. r1 ची व्हॅल्यू काय? m1 v1 अपॉन q1, इथे m2 v2 अपॉन q2 मल्टिप्लाइड होऊन जाईल. इकडे बघा, इथे भेटेल तुम्हाला m1 v1 अपॉन q1 इंटू m2 q2 अपॉन m2 v2. याला जर का आपण रिअरेंज करून लिहिलं तर काय भेटतं तुम्हाला? r1 अपॉन r2 इज इक्वल टू, हे बघा रे, m1 च्या खाली m1 घ्या, m1 च्या खाली m2 घेतला, ठीक आहे. त्यानंतर v1 च्या खाली v2 घ्या, v1 च्या खाली v2 घेतला, इंटू काय तर q2 अपॉन q1, q2 अपॉन q1. चला आता व्हॅल्यूज टाकायच्या. सांगा रे, द रेशिओ ऑफ टू मासेसचा रेशिओ काय दिलेला आहे? 1:1. म्हणजे इथे m अपॉन ची व्हॅल्यू काय आहे? 1:1 इंटू v1 आणि v2 चा रेशिओ बघा, रेशिओ ऑफ द स्पीड, स्पीडचा रेशिओ काय दिलेला आहे तुम्हाला? 2:3 म्हणजे 2/3 इंटू q2 अपॉन, बघा इथे कुठे तो चार्जचा दिलेला आहे तुम्हाला 1:2. हा कोण आहे तुमचा? 1 चार्ज q1, हा कोणता आहे? q2. त्याचा काय दिलेला आहे बघा रे, q1 कुठे येईल? खाली, आणि हा तुमचा 2 वर. पहा इथे काय भेटेल तुम्हाला? 2 × 2 4, 4 × 1 4 अपॉन 3 × 1 × 1 3. म्हणजे तुम्हाला रेडायचा जो रेशिओ भेटणार तुम्हाला, तर तो काय भेटणार तुम्हाला? 4:3. ऑप्शन ए. ट्रॅव्हल बाय द पार्टिकल फॉलोइंग हेलिकल पाथ. हेलिकल पाथ मध्ये त्या पार्टिकलला जे काही मोशन हे केलेलं असते, लिनियर डिस्टन्स जे ट्रॅव्हल केलेलं असते, त्याला आपण काय म्हणत असतो? फॉर द वन रोटेशन. फॉर द वन रोटेशन जे काही हेलिकल पाथ आहे ती अशी असते, अशी, ठीक आहे. तर इथून त्याला सुरुवात केली असेल बघा, इथून सुरुवात केली आणि इथपर्यंत, एवढ्या अंतराला म्हणत असतो आपण पिच. काय म्हणत असतो आपण? पिच. म्हणजे त्याने वन रोटेशन कम्प्लीट केलं तिथपर्यंत. तर इन द वन रोटेशन that is called as pitch. The distance, the linear distance traveled by the path particle following the helical path in one rotation is called pitch.